वॉरन बफे नेहमी म्हणतात की श्रीमंत होणे ही काही जादू नाही, तर ती एक शिस्त आहे. मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर कष्ट करतो, पण तरीही तो आर्थिक विवंचनेत का राहतो याचं उत्तर त्याच्या मिळकतीत नसून त्याच्या खर्चाच्या सवयींमध्ये दडलेलं असतं. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार असलेले बफे यांनी त्यांच्या दशकांच्या अनुभवातून हे सिद्ध केलंय की संपत्ती निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या पगारापेक्षा छोट्या पण योग्य आर्थिक सवयी जास्त महत्त्वाच्या असतात. आणि या सवयींचा अभावच प्रगतीला खीळ घालतो. तर कोणत्या चुका केल्यामुळे मध्यमवर्गीय श्रीमंत होत नाहीत, हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे मध्यमवर्गीयांसाठी आधुनिक युगातील सर्वात मोठं संकट ठरतंय. कारण 18% ते 24% व्याजाने कर्ज घेणे हे आर्थिक आत्महत्येसारखं आहे. लोक अनेकदा नको असलेल्या वस्तू केवळ इतरांना दाखवण्यासाठी खरेदी करतात आणि नंतर त्याचं किमान देय म्हणजेच मिनिमम ड्यू भरत राहतात, ज्यामुळे व्याजाचा डोंगर वाढत जातो. बफे यांच्या म्हणण्यानुसार जगातील कोणतीही कायदेशीर गुंतवणूक तुम्हाला 24% खात्रीशीर परतावा देऊ शकत नाही. जेवढे व्याज तुम्ही बँकेला देतात, त्यामुळे जोपर्यंत तुमचे कर्ज फिटत नाही तोपर्यंत तुमची कोणतीही बचत ही खरी बचत नसते. गाडी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन आहे, हे मध्यमवर्गीय विसरत चालला आहे. केवळ सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी कर्ज काढून महागड्या गाड्या घेतल्या जातात. शोरूममधून बाहेर पडतानाच गाडीची किंमत 20% कमी होते. तरीही लोक मोठे मोठे EMI भरत राहतात, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीची क्षमता पूर्णपणे संपून जाते. बफे यांनी स्वतः अब्जाधीश असूनही कित्येक वर्ष जुनी गाडी वापरली होती, कारण ज्या वस्तूचं मूल्य वेळेनुसार कमी होतं, अशा डिप्रेसिएटिंग असेट्ससाठी आपलं भविष्य पणाला लावणे त्यांना कधीही मान्य नव्हतं. अनेक मध्यमवर्गीय लोक मेहनतीपेक्षा नशिबावर जास्त विश्वास ठेवतात आणि म्हणूनच ते लॉटरी, सट्टा किंवा झटपट पैसे दुप्पट करणाऱ्या योजनांमध्ये अडकतात. बफे यांच्या मते संपत्ती निर्माण करणं ही एक अत्यंत संत आणि संयमाची प्रक्रिया आहे, जी घाईघाईने पूर्ण होऊ शकत नाही. लोक लॉटरीमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवतात आणि त्यांना वाटतं की यामुळे काही फरक पडणार नाही. पण या छोट्या रकमांचा एकत्रित विचार केला तर मोठं भांडवल असू शकतं, जे चांगल्या व्यवसायात लावलं तर नक्कीच फायदा झाला असता. घर घेणं हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं, पण गरजेपेक्षा मोठं घर घेणे हा एक मोठा आर्थिक सापळा असू शकतो, कारण त्यासाठी घेतलेले अवाढव्य कर्ज तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकतं. बफे आजही त्यांच्या 1958 मध्ये घेतलेल्या साध्या घरात राहतात, कारण त्यांच्यासाठी घराची उपयुक्तता महत्त्वाची आहे, प्रतिष्ठा नाही. जर तुम्ही तुमच्या घरात हप्त्यांसाठी आयुष्यभर राबत असाल आणि तुमच्याकडे इतर कोणतीही गुंतवणूक नसेल, तर ते घर तुमची संपत्ती नसून तुमचे सर्वात मोठे उत्तरदायित्व असते. बहुतेक लोक पगार आल्यावर आधी मनाप्रमाणे खर्च करतात आणि महिना अखेरीस उरलेले पैसे वाचवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न करतात, जी सर्वात मोठी चूक आहे. बफे म्हणतात की प्रथम गुंतवणूक करा आणि मग जे उरले आहे ते खर्च करा. हा नियम जो पाळत नाही तो कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. मध्यमवर्गीय माणूस अनेकदा तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील सुरक्षितता पणाला लावतो आणि चक्रवाढ व्याजाची ताकद समजून घेण्यास उशीर करतो. त्यामुळे त्याला म्हातारपणी सुद्धा पैशासाठी कष्ट करावं लागतं. मिडल क्लास लोकांमध्ये शेजाऱ्याकडे काय आहे हे पाहून खर्च करण्याची एक विचित्र स्पर्धा असते, ज्यामुळे ते नवीन गॅजेट्स, ब्रँडेड कपडे आणि महागड्या सुट्ट्यांवर वारेमाप खर्च करतात. बफे सांगतात की जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करत राहिलात, तर लवकरच तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मौल्यवान गोष्टी विकाव्या लागतील. साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी हा श्रीमंत होण्याचा खरा मार्ग आहे. तुमचे नेटवर्थ हे तुमच्या सोशल मीडियावरील फोटोंपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा मध्यमवर्गीय कुटुंबाकडे पुरेसा आरोग्य विमा आणि आपत्कालीन निधी नसतो, ज्यामुळे एखादे मोठे वैद्यकीय संकट आले की त्यांच्या आयुष्यभराची पुंजी एकाच झटक्यात संपते. बफे नेहमी जोखमीचे व्यवस्थापन करण्यावर भर देतात आणि त्यांच्या मते आर्थिक नियोजन करताना किमान 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवणं ही पहिली पायरी असते. या सुरक्षेअभावी केलेली कोणतीही मोठी गुंतवणूक ही वाळूवरच्या किल्ल्यासारखी असते, जी संकटाच्या एका लाटेत कोसळून पडू शकते. वॉरेन बफे यांच्या मते सर्वात मोठी आणि महत्त्वाची गुंतवणूक ही तुम्ही स्वतःमध्ये आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये करू शकता, कारण कौशल्य कधीही गमावले जात नाही. मध्यमवर्गीय लोक मनोरंजनासाठी तासनतास खर्च करतात, पण स्वतःची आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ देत नाहीत. जोपर्यंत तुम्ही पैसे तुमच्यासाठी कसे काम करतात हे शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला जगाच्या शेवटपर्यंत पैशांसाठी गुलामासारखे काम करावे लागेल. हे वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेकदा लोक कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवतात किंवा सुरक्षिततेच्या फाजील भीतीपोटी केवळ बँकेच्या FD मध्ये पैसे सडत ठेवतात. महागाईचा
व्याजाचा दर विचारात घेता एफ-डीमधील मिळणारा परतावा हा अनेकदा तोट्याचा असतो, कारण पैशांची खरेदी शक्ती कमी होत जाते. बफे सांगतात, की महागाईला हरवणारी गुंतवणूक असे की चांगले शेअर्स किंवा व्यवसाय शोधणे आवश्यक आहे, कारण जोखीम न घेणे हीच भविष्यातील सर्वात मोठी जोखीम ठरू शकते. गुंतवणूक करताना मध्यमवर्गीय लोक अनेकदा डायव्हर्सिफिकेशन करण्यात चुकतात किंवा अतिविविधीकरण करून आपला परतावा मर्यादित करतात. बफे म्हणतात, की तुम्हाला ज्या व्यवसायाची किंवा क्षेत्राची माहिती नाही, तिथे पैसे लावणे म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखं आहे. गुंतवणुकीचा कल हा अशा गोष्टींकडे असावा, ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ज्याचं व्यवस्थापन पारदर्शक आहे. अन्यथा कष्टाचा पैसा बुडण्यास वेळ लागत नाही आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करणं हे अशक्य होऊन बसतं. पैशांच्या बाबतीत शिस्त नसणे ही मध्यमवर्गीयांची सर्वात मोठी समस्या आहे, कारण ते अनेकदा भावनेच्या भरात येऊन निर्णय घेतात. सण, उत्सव किंवा लग्न समारंभात कर्ज काढून खर्च करण्याची पद्धत मध्यमवर्गीयांना कर्जाच्या खाईत ढकलते, ज्यातून बाहेर पडायला पिढ्यानपिढ्या लागतात. बफे यांच्या मते आर्थिक निर्णय हे बुद्धीने आणि गणिताने घेतले पाहिजेत, भावनांनी नाही. कारण बाजार तुमच्या भावनांची कदर करत नाही, तर ते केवळ तुमच्या शिस्तीला फळ देतो. आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग हा केवळ पैसा कमवण्यावर नसून तो पैसा टिकवण्यावर आणि वाढवण्यावर अवलंबून आहे. हे बफे यांनी आयुष्यभर पाळले. मध्यमवर्गीय माणूस छोट्या बचतीला कमी लेखतो, पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे दरमहा केलेली छोटी गुंतवणूक भविष्यासाठी वटवृक्ष बनू शकते. संपत्ती निर्माण करणे ही एक शर्यत नसून तो एक मॅरेथॉन प्रवास आहे, जिथे सातत्य राखणारा माणूस शेवटी विजय होतो आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देऊ शकतो. शेवटी वॉरेन बफे यांचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन, जो आजच्या धावपळीच्या जगात दुर्मिळ झालेला आहे. जर तुम्ही या सांगितलेल्या चुका टाळल्या आणि स्वतःच्या सवयींमध्ये बदल केला, तर मध्यमवर्गीयातून श्रीमंत वर्गात जाणे ही केवळ काळाची बाब उरते. आजची तुमची छोटी त्यागपूर्ण वृत्ती आणि विचारपूर्वक केलेली गुंतवणूक हे तुमच्या उद्याच्या सुखी आणि समृद्ध जीवनाचे भक्कम पाया असणार आहे. त्यामुळे आजच जागरूक व्हा आणि चुकीच्या आर्थिक सवयींना कायमचा निरोप द्या. यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.